पिकावर रोग काय यायला लागले बरं. वर्षाला वाढ चालू आहे त्याची. एक दिवस तुमच्या सोयाबीनच्या उत्पन्नाच्या पुढे जर औषधाचा खर्च गेला तर काय करणार त्या दिवशी. तर ती पीक रोग काय यायला लागला सांगतो तुम्हाला साधं गणित. मागटल्या 40-50 वर्षात रोग होता का? नाही मग आता काय यायला लागला. ह्याचं कारण काय झालंय सांगतो तुम्हाला थोडक्यात. काय झालंय, बियाणे कमी कालावधीचे आले. बरोबर आहे एकतर. हा, मग ती काय झालंय, शेतकरी काय करताय, आता 6 महिन्याचं बियाणं आहे. मग कंपनीनं सांगितलं 5 महिन्यात निघतंय. मग शेतकरी काय करू लागले, पेरून त्याला इतक्या वेगानं वाढवू लागले खतन पाणी देऊन, किती 4.5 महिन्यात काढून घेऊ लागले. बरोबर आहे. मग 6 महिन्यात जी पीक निघणार आहे ती 4.5 महिन्यात काढल्यावर, आता तुमची गाडी इथून पोचायला समजा 4 घंटे लागते, ती 3 घंट्यात पोचल्यावर तुमचा ॲव्हरेज कमी देते आणि टायर गरम होते. बरोबर आहे. मग ती त्याचं काय झालंय, कमी दिवसात जास्त वाढ केल्यामुळं आता तुम्ही उघड नैसर्गिक बघा, त्या पहिल्याच्या काळात तूर 2 महिन्यांनी ज्या उंचीला येत होती त्याच्यात दुप्पट चाललंय आता. सोयाबीन बी तसंच आहे. मग कमी दिवसात जास्त वाढलं किती म्हणजे त्याच्यात कमकुवतपणा तयार होते ना, ती रोगाला बळी पडू लागले. आता साधं उदाहरण, एका बाईला वरी बाळ होऊ द्या, तिचं शरीर कमी होते वेग वाढल्यावर. आणि दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं, तुमच्या भागात तुम्ही ट्रायल करायचं असलं तर बघा, अति गरीबाचं एक पोरग घ्यायचं 10 वर्षाचं, त्याला कपडा नाही, खाला अन्न नाही, पाया चप्पल नाही. आणि अति श्रीमंताचं एक पोरग घ्यायचं, दोन्ही 10 वर्षाची उभा केल्यावर ह्याचं वजन केलं तर 20 किलो झालं गृहीत धरू, तर ह्याचं 40 होते. बरोबर आहे. ह्याला कमी दिवसात खुराक घालून वाढवलेला आहे. मग तुम्ही एप्रिलच्या महिन्यात तुम्ही दोन्ही बी मुलाला 5 किलोमीटर उन्हात पाठवा, त्यानं जाऊन येते, ह्यानं आडवं पडतंय का नाही. का बरं पडतंय, ह्याला कमी दिवसात जास्त वाढवलेला आहे, म्हणजे ह्याचं शरीर निकामी आहे. तसं तुम्ही नैसर्गिक पीक वाढवू द्या, पिकाचा वेग कमी करा, त्याला जेवढं निसर्गाने दिले तेवढं वाढवू दे. तुम्ही भानगडी करायला जाऊ नका. आणि जर रोग आला तर मला विचारायला या. आलं का लक्षात. ही एकच कारण झाली, कुणाला समजायला मार्ग नाही, त्याच्या जीवनातला स्पीड वाढलाय. आलं का लक्षात. ही एक झालं. दुसरं कसं आहे, आता हवेत जर दूषितपणा असला रोग येते ती गृहीत धरू, मग हे जंगलातले झाडं, बंधाऱ्याचे झाडं, ह्याच्यावर बी रोग पडायला पाहिजे ना. त्याच्यावर कावर नाही, पिकावरच का बरं येऊ लागले. मग आपण पीक कमी कालावधीत जास्त वाढवू लागलो म्हणून येऊ लागले, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही, त्याने गरजेपुरतं वाढू लागले. आलं लक्षात.